परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र चतुर्थोल्लास. परमपूज्य आईना डिसेंबर 1966च्या पहिल्या आठवड्यात खोकला जो सुरू झाला होता तो मार्च 1967च्या 20 तारखेपर्यंत एकसारखा चालू होता. त्यानंतर मात्र खोकला पार नाहीसा झाला. खोकला सुरू असताना परमपूज्य आईने धैर्याने ऑपरेशन करून घेतले आणि सर्व काही सुखरूपपणे पार पडून शेवट गोड झाला. हे आईंचेच पहिले उदाहरण की काय असे मला वाटते. संत जरी उपाधिरहित असतात तरी आडमार्गाने जाणाऱ्या लोकांना सरळ मार्गाला आणण्यासाठी मुद्दाम ते उपाधी लावून घेतात. त्यामुळे त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा उपाधीतून सहज सुटता येते. इसवी सन 1965 साली दादरच्या काही भगिनींनी आईंच्या नेतृत्वाखाली नाम सप्ताह करण्याचे ठरविले आणि त्यासाठी शिवाजी पार्क येथील श्री मोहाडीकरांच्या शाळेत जागा घेतली. उत्सवाचे 7 दिवस संपले की 8व्या दिवशी संध्याकाळी आपण ठाण्याला जाणार, कारण तेथे पुढील कामे आखलेली आहेत, म्हणून अधिक दिवस राहता येत नाही असे आईने त्यांना सांगितले. पुढे नामच सप्ताह सुरू झाला. सुखरूपपणे पार पडला. 8व्या दिवशी आईंची जाण्याची तयारी दिसल्यावरून तेथील भगिनींनी आईंचा सहवास अधिक मिळावा म्हणून इच्छा दर्शविली, पण त्याबद्दल आईंच्याकडून त्यांना काहीच उत्तर मिळाले नाही. सप्त्याच्या 8व्या दिवशी दादरला एके ठिकाणी भजनाला आमंत्रण होते. वेळ संध्याकाळची होती. त्या लोकांनीही आईंनी तिकडे येण्याबद्दल हट्ट धरला. भजन संपता संपता मी येईन असे आईंनी त्यांना सांगितले. भजनाला हजर राहण्यासाठी सर्व भगिनी पुढे गेल्या. बाबूराव काळे मोटार घेऊन आईंना बोलवायला आले. तेव्हा आपले सामान सुमान सर्व मोटारीत घालून आई भजनाच्या जागी गेल्या. तेथील कार्यक्रम संपल्यावर तिकडून परस्पर ठाण्याला गेल्या. जातेवेळी आईने एका भक्ताला शिवाजी पार्कला जाऊन आपली राहती जागा कुलूप उघडून मालकाच्या स्वाधीन कर आणि आई ठाण्याला गेल्या असे सांगण्यास सुचविले होते. त्याप्रमाणे त्याने आपले काम बजावले. कर्जतला फौजदार जांभेकरांच्याकडे आईंचा मुक्काम असताना एके दिवशी आई जांभेकरांना म्हणाल्या, मला येऊन जवळजवळ 2 महिने झाले. या उपर मला इकडे राहता येणार नाही, कारण माझी पुष्कळशी कामे तुंबून राहिली आहेत. तेव्हा मला मुंबईला जरूर गेले पाहिजे. करिता उद्यानही परवा तरी तुम्ही मला गाडीत बसवून द्या. तेव्हा घरातील लहानापासून थोरापर्यंत सर्व मंडळी आईना राहण्याविषयी आग्रह करू लागली. त्यावर सर्वांना उद्देशून आई म्हणाल्या, तुम्ही खुशीने जर मला पाठविले नाही तर कोणालाही नकळत मला जावेच लागणार. तेव्हा मुले म्हणाली, आई तुम्ही निघाला की आम्ही आडवे पडणार. लक्ष्मीबाई व त्यांच्या मातोश्री म्हणाल्या, आई निदान 1 महिनाभर तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आई म्हणाल्या, तुम्ही सगळे झोपल्यावर रात्रीची मी गुपचूप जाईन. जांभेकर म्हणाले, मी ओट्यावर निजत असतो. जरा खट्ट झाले की मला जाग येते, म्हणून तुम्ही रात्रीचे जाऊ शकणार नाही. त्यात एक पोलीस भक्त होता. तो म्हणाला, सध्या मी स्टेशनवर कामाला असतो, त्यामुळे मी तुम्हाला गाडीत बसायला हरकत करणार. त्यावर आई म्हणाल्या, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाण्यात अर्थ नाही. तेव्हा तुम्ही विनाकारण मला अडवू नका. तरी त्या मंडळींचा आईना पाठविण्याचा विचार दिसेना. त्यावर आईनी दुसरे दिवशी पहाटे मुंबईला जाण्याचा विचार नक्की केला. मात्र ती गोष्ट गुप्त ठेवली. पहिल्या दिवशी रात्री खडू आहे काय असा मोहनला प्रश्न केला.
त्याने नाही असे उत्तर दिले. थोडा वेळ निघून गेल्यावर देवापुढच्या रांगोळीकडे पाहत आई म्हणाल्या, मोहन, रांगोळी कोण काढते रे? तो म्हणाला, मी काढतो. रांगोळीचे पंचपाळे कुठे ठेवतोस? असे आईने म्हणताच त्याकडे त्याने बोटाने खूण केली. त्यानंतर सर्वजण जेवणाला बसले. स्वयंपाकघर जरा बाजूला होते. बोलत बोलत सर्वांची जेवणे चालली. आईने हळूच पंचपाळे घेऊन आपल्या खोलीत श्री बाळकृष्णाला बरोबर घेऊन मुंबईला जात आहे, काळजी करू नका, अशी जमिनीवर रांगोळीने अक्षरे लिहून ठेवली. रोज रात्री जांभेकरांचा सर्वात लहान मुलगा देवीदास सारखा रडायचा. त्यामुळे लक्ष्मीबाईंना जागावे लागे. परंतु त्या रात्री तो अजिबात उठला नाही. रोज पहाटे 4 वाजता उठून जांभेकरांच्या सासूबाई आईना तोंड धुवायला पाणी तापवून देत असत. त्या दिवशी त्यांनाही झोप लागली. कर्जतला पहाटे 5 वाजता बाळकृष्णाबरोबर, म्हणजे जांभेकरांचा थोरला मुलगा, आई फिरायला जात असत. त्या समयी रोज जांभेकरांना खुट्ट झाले की जाग यायची. पण त्या दिवशी मात्र आईने आपली कामे आटोपून गावाला न्यायच्या 2 पिशव्या गेटाजवळ नेऊन ठेवल्या. बाळकृष्णाला हलवून जागे केले आणि त्यासह बाहेर जाऊन घराचा दरवाजा घट्ट लावून घेतला, तरी त्यांना जाग येऊ शकली नाही. गेटाबाहेर गेल्यावर तेथे ठेवलेल्या त्या पिशव्या त्यांनी घेतल्या आणि त्या स्टेशनकडे वळल्या. आश्चर्याची गोष्ट ही की तिकीट काढेपर्यंत आपला रोजचा रस्ता बदलला आहे हे बाळकृष्णाला समजू शकले नाही. गाडीत बसल्यावर बाळकृष्ण पूर्ण जागा झाला. आपण आता कुठे जावयाचे, असा त्याने प्रश्न केला. सर्व काही मग सांगेन तुला, असे उत्तर देऊन आई डोळे मिटून स्वस्थ बसल्या. इकडे कर्जतला 6 वाजण्याच्या सुमारास घरातील मंडळी जागी झाली. पण रोजच्याप्रमाणे आई फिरायला गेल्या असतील अशा समजुतीने स्वस्थ राहिली. 10:30 वाजता जांभेकरांना रिव्हॉल्वरची जरुरी पडली. ते आईंच्या खोलीत होते. आईना जोरात पडसे आले होते. छाती भरली असल्याने फिरायला गेल्या नसतील तेव्हा दरवाजा जर उघडायला सांगितला तर त्यांना कदाचित त्रास होईल असे वाटून थोडा वेळ ते दाराशीच उभे राहिले. त्यानंतर त्यांनी 3 वेळा ओम नमः शिवाय म्हटले. आई आई असे 4 वेळा हाका मारल्या. इतक्यात तेथे लक्ष्मीबाई आल्या आणि आई रोज फिरायला जात असतात हे तुम्हाला ठाऊक नाही की काय, की अजून तुम्ही झोपेतच आहात, असे म्हणाल्या. तेव्हा त्यांनी दरवाजा उघडला. ते आत गेले. त्यांनी रिव्हॉल्वर काढून हातात घेतले आणि परत फिरले. तोच त्यांना जमिनीवर लिहिलेली अक्षरे दृष्टीस पडली. ती वाचताच ते एकदम चपापले. हे कळताच घरातील सर्व मंडळींना आश्चर्य तसेच खेद पण वाटला. आईंचे एकदा परगावी जाणे झाले की 4 महिने परत येणे होत नाही, म्हणून श्रीहरी मंदिरातील भक्तमंडळी आईंना पाठवून देण्यास राजी नसायच्या. त्याकरिता जाण्याची जरुरी भासली की एकाएकी रेल्वेने किंवा विमानाने कोणासही नकळत आईंचे परगावी जाणे घडे. त्याचप्रमाणे परत येतेवेळी सुद्धा तेथील मंडळी आईंना पाठविण्यास राजी नसतील तर तेथून कोणासही नकळत आईंचे श्रीमंदिरात येणे घडते. यावरून संत उपाधिरहित असतात म्हणजे कसे हे लक्षात येण्यासारखे आहे. इसवी सन 1968 साली जानेवारी 1 तारखेपासून 15 दिवस मुंबईकरांना स्वर्गसुख लाभले. गिरगावच्या गणेश मंदिरात अर्थात तेथील कार्यालयात आईंचे वास्तव्य होते. सकाळ, संध्याकाळ व रात्री असे दिवसातून 3 वेळा आबालवृद्धांना आईंच्याकडून भजनाचा पाठ
देण्यात आला. तसेच त्यांनी सर्वांना यथेच्छ बोधामृताचे पानही करविले. सकाळी 7 ते 8:30, त्यावर 10:30 ते 12, संध्याकाळी 4:30 ते 6 आणि रात्री 9 ते 10:30 अशा वेळा ठेवल्या होत्या. चारही वेळा लोकांची गर्दी होत असे. आईंची प्रेमळ मूर्ती पाहण्यासाठी लोक इतके उत्सुक असावयाचे की माडीवरचा हॉल भरून खालचा यज्ञमंडप आणि अंगण भरून जाई. इतकेच नव्हे तर लोक रस्त्यावर भरगच्च उभे राहत असत. आईंनी बेळगावला परत आल्यावर तेथील मंडळींनी आईंच्याबद्दल श्लोक रूपाने काढलेले उद्गार खाली देत आहे. गणराज देवालयी तुझा वास असता, त्वा पाजिले उदार मने हरिनामामृता, देऊनी दर्शन पुनित केले समजता, जणू पर्वणीच वाटली मुंबा पुरस्ता. या प्रेमोद्गारावरून गिरगावकर मंडळींना आईंच्या बोधामृताने किती भारावून टाकले होते याची सहज कल्पना येण्यासारखी आहे. एकदा बेळगावहून मुंबईला जात असता कर्जत स्टेशनवर 50-60 लोक आईंच्या दर्शनार्थ उभे होते. तेथे गाडी फक्त 3 अगर 5 मिनिटांशिवाय अधिक वेळ उभी राहत नसल्याने आपली इच्छा पुरी होईल की नाही असे सर्वांना वाटू लागले. पण आश्चर्याची गोष्ट अशी घडली की त्या दिवशी काही कारणास्तव जनता 20 मिनिटे थांबली. त्यामुळे दर्शनाचा यथेच्छ लाभ मिळाला म्हणून सर्वांना आनंद झाला. तसेच मुंबईहून परत येतेवेळी पण कर्जत स्टेशनवर अधिक वेळ न थांबणारी मेल 25 मिनिटे थांबली. त्यामुळे त्या दिवशी पण सर्वांना आईंचे यथेच्छ दर्शन घेता आले. मॅजिस्ट्रेट खिलनानी, पोलीस इन्स्पेक्टर जांभेकर, मामलेदार माऊसकर इत्यादी बंधुवर्गांनी आईंना प्रश्न केला. आत्तापर्यंत कर्जत स्टेशनवर 5 मिनिटांच्या वर गाडी उभी असलेली आम्ही पाहिली नाही. मुंबईला जातेवेळी जनता 20 मिनिटे आणि मेल 25 मिनिटे थांबली. त्याबद्दल मोठे आश्चर्य वाटते. तेव्हा आई म्हणाल्या, तुम्हा सर्वांची मने एका ठिकाणी केंद्रित झाल्यामुळे देवाला तुमची इच्छा पूर्ण करणे भाग पडले. एकदा आईने गोरेगावहून बेळगावला येण्याकरिता विमानाचे तिकीट काढले. विमानतळावर पहाटे 5:30 वाजता तयार राहण्यास हवे होते, कारण त्यावेळी 5:45 विमान सुटत असे. परंतु आईंच्याकडे आलेल्या मंडळींनी दर्शनेच्छा पूर्ण होईपर्यंत तेथेच 5:30 वाजले. तेव्हा आजचे जाणे रहित करावे म्हणून मंडळी आईंना विनवू लागली. तरी ज्या अर्थी जाण्याचे ठरविले आहे त्या अर्थी आपण इथून निघायचेच असे म्हणून आई भराभर घराच्या पायऱ्या उतरून गेल्या आणि मोटारीत जाऊन बसल्या. जेव्हा आई विमानतळावर जाऊन पोहोचल्या त्यावेळी 6:10 झाली होती. त्या दिवशी कोणीतरी अधिकारी त्या विमानातून जाणार असल्याने विमान लेट झाले होते. आईंच्या जवळ सामानाचा काही व्याप नसल्यामुळे आई मोटारीतून उतरल्या, त्या थेट विमानात जाऊन बसल्या आणि लगेच विमान सुटले. एकूण ठरल्याप्रमाणे त्याच दिवशी आईंचे बेळगावला येणे झाले. श्रद्धेचा अभाव. एका भक्ताने आपल्या मुलीकरता वराबद्दल सविस्तर माहिती कळवून, तुम्ही करायला हरकत नाही म्हणाल तर आम्ही पुढे पाऊल टाकणार, नाही तर तो विचार रहित करणार असे आईंना पत्र पाठविले. त्या पत्राला आईने उत्तर पाठविलेच नाही. 4 महिन्यानंतर ज्या अर्थी आईंच्याकडून पत्र आले नाही त्या अर्थी आईंची संमती असावी असा अर्थ करून त्यांनी याद्या तयार केल्या व अलीकडच्या पद्धतीप्रमाणे वरदक्षिणा दिली. कार्यालय ठरविले आणि पत्रिका पण छापल्या.
त्यानंतर त्यांना मुलगा व्यसनी असल्याचे कळून आले आणि लग्न मोडले. एके दिवशी जानकीबाई आईना म्हणाल्या, आमच्या मथुराचे वय सध्या 22 वर्षांचे आहे. अजून तिच्या लग्नाचे कोठेच जमेना. तिला संध्याकाळी घेऊन येते. तुम्हीच चांगला एक आशीर्वाद द्या. त्याप्रमाणे संध्याकाळी मुलीसह जानकीबाई आल्या. मुलीने जेव्हा नारळ ठेवून नमस्कार केला तेव्हा आई तिला म्हणाल्या, मथुरा, रोज संध्याकाळी भजनाला येत जा, म्हणजे लवकर तुझे लग्न जमेल. तेव्हा ती म्हणाली, काय हो, मी तुम्हाला जड झाले आहे की काय? अजून 10 वर्षे मी लग्न करून घेणार नाही. यावर तुमचे काय म्हणणे आहे? यात माझे म्हणणे काहीच नाही. तुझे जसे मत असेल तसे देव करील, कारण आमची इच्छा पुरवायची हे देवाचे काम, असे आई म्हणाल्या. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पुष्कळशी स्थळे पाहिली, तरी कोठेच जमून आले नाही. शेवटी मुलीचे आई वडील कुलदेवीजवळ जाऊन मुलीचे लग्न व्हावे या उद्देशाने 6 महिने धरणे धरून बसले. परंतु त्यातही त्यांना यश आले नाही. एकंदरीत मुलीच्या म्हणण्याप्रमाणे 10 वर्षानंतरच तिचे लग्न झाले. एका गोकुळाष्टमीच्या उत्सवात एक फोटोग्राफर श्रीहरी मंदिरात आले होते. त्यांची फोटो काढण्याची तयारी दिसून आल्यावरून मामलेदार माऊसकर त्यांना म्हणाले, प्रथम आईंची परवानगी घ्या, नाहीतर फोटो निघेलच असे सांगता येत नाही. असा पुष्कळांना अनुभव आहे. तेव्हा मी काही नव्यानेच फोटो काढत नाही. आज 14 वर्षे हा धंदा करीत आहे, असे तो म्हणाला. इतक्यात आई आसनावर येऊन बसल्या. लगेच त्यांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला, पण फ्लॅश लाईटच लागेना. त्याचे कारण शोधून पाहण्यासाठी तो अंगणात गेला. तोच तेथे फ्लॅश लाईट लागला. त्याने एकापेक्षा एक उंची असे 4 कॅमेरे आणले होते, पण आईंचा फोटो घेऊ लागला की लाईट लागावयाचाच नाही, आणि अंगणात गेला की लागावयाचा, असे 8 वेळा घडले. त्या ठिकाणी सुमारे 400-500 मंडळी जमलेली होती. सर्वांमध्ये आपला अपमान झाला असे वाटून शेवटी तो रडकुंडीला आला. तो आईंच्या पुढे हात जोडून उभा राहिला. आपला हेतू पुरा व्हावा याबद्दल प्रार्थना करावी, तर त्याचे तोंडावाटे एकही शब्द फुटेना. त्याचे हातपाय थरथर कापायला लागले. ते पाहून आई म्हणाल्या, फोटो काढावयाचा असेल तर काढा, पण आधी देवाची प्रार्थना करा. परमेश्वर आपला मायबाप आहे, तेव्हा त्याची करुणा भाकणे आम्हा लेकरांचे कर्तव्य आहे. आम्ही आमचे कर्तव्य केले की आमची इच्छा पुरवणे हे तो करतोच. त्यानंतर त्याला फोटो काढणे जमले. रामनवमीच्या उत्सवाला आलेल्या मुंबई कर्जतच्या मंडळींनी परत जातेवेळी पहाटे 3च्या गाडीने जाण्याचे ठरविले आणि स्टेशनवर जायला 1 वाजताच टांगे पण सांगून आले. आईंच्या कानावर ही गोष्ट येताच आई त्यांना म्हणाल्या, स्टेशन अगदी जवळ आहे, जायला अवघी 15 मिनिटे लागतात. इथून 2:30 वाजता जाण्याचे करा, म्हणजे स्टेशनवर उगीच बसून राहण्यापेक्षा इकडे थोडी झोप तरी होईल. तेव्हा आम्ही स्टेशनवर बसू, असे ती मंडळी म्हणाली. पुढे झाले काय, तर रोज 3 वाजता यायची गाडी त्या दिवशी ती 6 वाजता आली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखर 5 तास त्यांना स्टेशनवर बसावे लागले. एके दिवशी चंद्राबाई कामाठी ही आईंच्याकडे आली आणि 8 वर्षांचा माझा एक मुलगा आहे, त्याच्यावर मूल झाले नाही, व्हावे अशी इच्छा आहे, असे म्हणाली. आईने तिला रोज झाडांना पाणी घालणे तसेच फुले तोडून हार करण्याची सेवा दिली आणि मनापासून सेवा कर, सेवा देवाला आवडली की तुझी इच्छा पूर्ण होईल, असे तिला सांगितले. 7 वर्षानंतर तिला गर्भ राहिला.
पण मधून मधून तिला बरे नसावयाचे. आईने सांगितलेले उपाय केल्यावर बरे वाटायचे. 8वा महिना लागल्यावर आईने तिला विचारले, दवाखान्यात नाव घातले का? ती म्हणाली, नाही. आई म्हणाल्या, बाळणपण घरी करू नकोस. सिव्हिलमध्ये किंवा ठळकवाडीच्या सुतिकागृहात नाव घाल. सिव्हिलमध्ये फुकटचे काम होईल, पण जाण्या येण्यास लांब पडणार. ठळकवाडीत 30-35 रुपये खर्च येईल, पण जवळ होईल. खर्च करणे तुला झेपण्यासारखे नसल्यास मी देईन. त्यावर ती म्हणाली, लष्करमध्ये आमच्या ओळखीची नर्स आहे. ती आपण बाळणपण करते असे म्हणाली आहे. माझ्या मालकांचे मत पण ती तिकडेच जावे असे आहे. त्यावर आई म्हणाल्या, तुला कसे पाहिजे तसे कर. पुढे बाळंतीण होऊन तिला मुलगी झाली. एकंदरीत देवाने तिची इच्छा पूर्ण केली. परंतु बाळंतीण घरी आल्यापासून तिला थंडी ताप येऊ लागला. तिच्याबरोबर तिच्या मुलीची पण प्रकृती सुधारेनाशी झाली. 6 महिने झाले तरी तिला बरेच वाटेना. सर्व डॉक्टरांचे उपाय झाले. त्यावर तुम्हीच काहीतरी उपाय सुचवा असे म्हणून आईना विनंती करायची असे ठरवून ती भजनाला आली. त्याच दिवशी प्रवचनात आज्ञा म्हणजे काय याबद्दल आईने विवरण करून सांगितल्यावर तिची चूक तिच्या लक्षात येऊन तिने मनापासून आईंची क्षमा मागितली. त्या दिवसापासून तिला ताप आला नाही आणि मुलीची प्रकृती पण दिवसेंदिवस सुधारू लागली. एके दिवशी एक पेंटर श्रीहरी मंदिरात आला आणि एखादी सेवा जर मला मिळाली तर मी ती करू शकेन असे आईंच्या पुढे म्हणाला. तेव्हा श्रीहरी मंदिरातील सूचना फलक लिहिण्याची सेवा आईने त्याला दिली व प्रथम देवाची प्रार्थना करून तुम्ही लिहिण्यास सुरुवात करा म्हणजे तुमच्याकडून सेवा सुरळीत पार पडेल असे सांगितले. ते ऐकून मी पुष्कळ वर्षापासून पेंटरचे काम करीत आहे. दिवसातून 4-5 मोठमोठाले बोर्ड रंगवितो. हे काम तर 2 तासाचे देखील नाही असे तो म्हणाला. त्यावर माझ्या वडिलांचे एक महत्वाचे काम व्हावयाचे आहे. ते या महिन्यात होईल का असा त्याने आईना प्रश्न केला. तेव्हा हा सूचना फलक लिहून पूर्ण झाल्यावर ते काम होईल असे आई सहज बोलून गेल्या. पण जे काम अवघ्या 2 तासात होईल असे त्याला वाटले होते ते 2 महिने झाले तरी त्याच्या हातून पुरे होऊ शकले नाही. कारण जेव्हा तो बोर्ड रंगवू लागे तेव्हा त्याचा एखादा तरी शब्द चुकायचा व तो कागद बाद व्हावयाचा. असे त्याचे कितीतरी कागद बाद झाले. आश्चर्याची गोष्ट ही की 3 महिन्यानंतर आईंच्या सांगण्याची आठवण होऊन त्याने जेव्हा देवाची प्रार्थना केली तेव्हा त्याच्याकडून ती सेवा पूर्ण झाली आणि त्याबरोबर त्याच्या वडिलांचे तुंबून राहिलेले कामही झाले. एके दिवशी देवघरात चौथरा बनवावा असे आईना वाटले. तो विचार त्यांनी काही भक्त मंडळींपुढे मांडला असता त्यातील एक श्रीमंत भक्त आईंच्या तोंडून यायला फुरसात. ते काम झालेच पाहिजे असे म्हणून आत्ताच्या आत्ता कारागिराचा शोध करून त्याला घेऊन येतो असे म्हणाला. हे कळताच आत्ता पावसाळ्याच्या तोंडाला नको, 4 महिने जाऊ दे. कामास केव्हा सुरुवात करायची ते तुम्हाला मी सांगेन. तोवर सावकाशपणे कारागिराचा शोध करून ठेवता येईल असे आईने त्याला सांगितले. तरी तो श्रीमंत भक्त गावात जाऊन 4 चौघांजवळ माहिती काढून कारागिराला घेऊनच आला. कारागिराजवळ कामाबद्दल विचारपूस करताच एकट्याने केले तर 3 महिने लागतील, दोघांनी केले तर 1.25 किंवा 1.5 महिन्यात होईल असे त्याने सांगितले. तेव्हा लवकर काम व्हावे या उद्देशाने दुसऱ्या एका कारागिराला बोलावून रोजची मजुरी दोघांची मिळून 15 रुपये द्यायची ठरली. त्यावर त्यांच्या ताब्यात काम दिले आणि मायाजी यास कामावर
देखरेख ठेवण्यास सांगून तो श्रीमंत भक्त आपल्या काही खाजगी कामासाठी परगावी गेला. मायाजी सकाळी 10 वाजता कामावर जात व संध्याकाळी 6 वाजता परत येत असत. त्यावेळेत कारागिराच्या दुर्लक्षतेमुळे म्हणा किंवा आईंनी नको म्हणत असताना काम सुरू केले असल्यामुळे म्हणा, एकंदरीत कारागिराकडून कामात चुका होई. सवड मिळाली की आई तेथे जाऊन एकदा त्यांच्या कामावर नजर टाकीत असत आणि त्यावेळी त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून देत असत. त्यावर ते आपली चूक सुधारून घेत असत. असे पुष्कळ वेळा घडले. बोली करताना 1.25 किंवा 1.5 महिना लागेल असे कारागीर म्हणाला होता. पण जवळजवळ 1 वर्षाने ते काम पुरे झाले. भरपूर पैसा खर्च होऊन सुद्धा शेवटी आईंच्या इच्छेप्रमाणे चौथरा तयार होऊ शकला नाही. ओम नमः शिवाय.